नंतर त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ती दमछाकच आपल्याला पाहायला मिळाली आहे। मग ते पाहिल्यानंतर आता मात्र आज तिसऱ्या रात्रीमध्ये पहिली मॅच खेळत असताना कल्पेश जाधवनं या संपूर्ण मैदानाचा अंदाज बांधला। 2 रात्री मला असं वाटतं पूर्ण ही स्पर्धा पाहिली आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्याच मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर ते बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला। मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाले, सलामीची जोड साकली। ऑन स्ट्राइक आपल्याला इथून पाहायला मिळेल परेश दलवी, नॉन स्ट्राइकवरती कल्पेश जाधव आणि गोलंदाजी मार्कवरती चौदरवाडी टीमकडनं पहिलं P1चं षटक घेऊन गोलंदाज प्रसाद गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील। पहिलं षटक भरपूर जबाबदारीचं षटक, जबाबदारीपूर्वक षटक नेहमी आपण पाहता। हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे पंचांनी DRS ची मागणी केली आहे। सर वेट साइड साठी का? ओके, वेट साइड साठी पहिलाच बॉल फुलटॉस आला होता। पॉइंट शॉट डोक्यावरून खेळायचा होता, बरोबर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला। पहिल्याच चला ऑनफील्ड डिसिजन जो असेल तो फायनल असेल, कारण की जो मेन कॅमेरा आहे तो त्या ठिकाणी कव्हरच करत नव्हता, त्याच्यामुळे ऑनफील्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल। जो मेन कॅमेरा आहे सर तो वर्कआउट नव्हता, त्याच्यामुळे दोन्ही कॅमेरा पॉवर ऑफ होती, त्याच्यामुळे ऑनफील्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल। जो काही डिसिजन आहे सर काय डिसिजन? यस, फलंदाज बाद। पहिल्याच बॉल वरती आपण पाहताय फलंदाज परेश दलवीला मात्र इथून परतावा लागतोय। फुलटॉस बॉल होता, कन्वर्ट करूच शकला नाहीये, बरोबर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिला आणि पहिल्या बॉल वरती मिळाली आहे दामोदर टीमची पहिली विकेट। परेश दलवी 50 टच मध्ये 50 फॉर्म मध्ये तो देखील आपण पाहता आणि तो देखील इथून पहिल्याच बॉल वरती बाद झाला। खऱ्या अर्थानं पहिला बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करत होता, थोडासा संयम घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तिथेच मात्र फसला। जी सुरुवात त्यानं आतापर्यंत केली आहे त्या विस्फोटक अंदाजानं, तो विस्फोटक अंदाज इथून मात्र पाहायला मिळालाच नाही आणि 0 या धावसंख्येवरती बाद झाला। पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे। गणेश रसाळ सर यांचं आगमन झालंय, सरचे स्वागत। गेले 2 रात्रींमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकला, आज देखील कमेंट्री बॉक्स मध्ये अगदी जॉईंट होतील, त्यांचं सहर्ष स्वागत करूया। जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी चौदरवाडी क्रिकेट स्पर्धेमध्ये चला सर, ओके। चला KTC लाईव्हची संपूर्ण टीम आता पुन्हा एकदा सज्ज झाली आहे आपल्यासाठी
आणि आता इथून मात्र प्रत्येक डिसिजन तो आपण कव्हर करणारच आहोत. पहिल्याच बॉलवरती विकेट. इथून देखील फटका चांगला कव्हर आणि पॉइंटच्या मधून काढलाय. फिल्डरने चुकी केली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार आपण कव्हर करणारच आहोत. पहिला बॉल विकेट. इथून पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर सेकंड बॉलवरती लगेच चौकार आलाय फलंदाज सोनूच्या बाटमधून. हो, इथून बाची कडा. फिल्डर आहे तो. एफर्ट चांगले होते. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉलमध्ये गतीच कमी होती. अगदी फिल्डर पासून थोडासा दूर राहिला आणि इथून अगदी आपण पाहताय ती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सोनूच्या बाटमधून आलेली ती सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते 5. आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि या स्पर्धेला या ठिकाणी आपण तिसऱ्या रात्रीला या ठिकाणी सुरुवात करूया. तिसऱ्या रात्रीतील ही पहिली मॅच आपण पाहताय. एकीकडे दामोदे संघ आहे आणि त्यांच्याच विरोधामध्ये चौदरवाडी. हो, पुन्हा एकदा फुल टॉस गॅप मध्ये ढकलला. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. कल्पेश जाधवच्या बाटमधून आलाय चौकार. विकेट 1 आली आहे. कल्पेश जाधव स्ट्राईक वरती आला. आल्या त्याच्या बाटमधून चौकार आला. गोलंदाज अगदी आपण पाहताय प्रसादच्या विरोधामध्ये थोडंसं आक्रमण करण्याला सुरुवात केली आहे. पहिलं षटक आहे. P1चं षटक पाहताय. हो, इथे देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चौकार. चौकार आला. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. विकेट आली आहे पहिल्या बॉलवरती. परेश बाद झाला. परेश बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी दबाव इथून निर्माण होईल, दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल चौदरवाडी टीम, परंतु कल्पेश जाधव आणि सोनू हो वेगवान प्रचंड वेगाने टाकलेला बॉल. बरोबर अगदी आपण जर पाहायला गेलं तर व्हाईट लाईनच्या आतून आला. इथून जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल तो डॉट बॉल फेकलाय गोलंदाज प्रसादनं. P1च्या षटकामध्ये 1 विकेट आली आहे आणि धावा तब्बल धाव फलक्यावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 13. 3 चौकार आलेत, 1 सिंगल आली आहे. त्यानंतर 1 डॉट बॉल देखील पाहायला मिळाला, 1 विकेट देखील पाहायला मिळाली. P1च्या षटकामध्ये 13 धावा विकेट आली आहे. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर चौदरवाडी टीमसाठी तसं पाहायला गेलं तर चांगलं षटक आपण पाहताय. कारण की P1चं षटक म्हटल्यानंतर अगदी दोनच क्षेत्ररक्षक जे सीमारेषेच्या पलीकडे असतात ते बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करत असतात आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ती चांगली कामगिरी करायची असते. मग ती चांगली कामगिरी करत असताना त्या 13 धावा अगदी मोठी धावसंख्या पाहायला मिळणार नाही आहे. 13 धावा विकेट आली आहे. 1 सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. पॉवर प्ले समाप्त झाला. आणि ज्यांचे खऱ्या अर्थानं जे स्टॉल आहेत त्यांना विनंती आहे की ज्यावेळी आपण ही स्पर्धा समाप्तीपथीवरती आणतो, म्हणजे ज्यावेळी शेवटची मॅच होते त्यावेळी आपण घरी जात असतो, त्यावेळी जे काही आपला कचरा त्या ठिकाणी असतो तो आपण एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावा. कारण की तो संपूर्ण मैदानावरती आपल्याला दिवसा पाहायला मिळतो. त्याच्यामुळं आपापली जबाबदारी आपणच घ्या, जेणेकरून त्याचा त्रास आयोजकांना देखील होणार नाही, येथील खेळाडूंना देखील होणार नाही, याची दक्षता आपण देखील घ्या. धावसंख्या धावफलक्यावरती 13. पहिला बॉल तो डॉट बॉल फेकलाय. गोलंदाज दशरथ गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर
सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो, आणखीन एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बरोबर दूर ठेवले जातात आणि ज्या वेळी शरीरापासून दूर चेंडू ठेवले जातात त्यावेळी जर पाहायला गेलं ते डॉट बॉलच पाहायला मिळाले. फुटवर्कच नाही आहे. अगदी जर पाहायला गेलं ना तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार गरजेचं असतं, परंतु इथे सोनूकडनं आपल्याला तो फुटवर्क पाहायलाच मिळत नाही आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून पाहायला मिळतात. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला बरोबर पाडवरती. पंचांनी देखील लेग बायचा इशारा केला. लेग बायची ती सिंगल आली आहे. लेग बायची सिंगल आल्यानंतर इथून आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचेल ते दामोटे टीमचं. 1 बाद 14 वरती 1 बाद 14 धावा धावफलकामध्ये इथून पाहायला मिळतात. साईक रोटेशन झाली आहे. कल्पेश जाधव पुन्हा एकदा साईक वरती आलाय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि त्याला आता पुन्हा एकदा साईक मिळाली आहे. पहिले 2 बॉल ते दशरथ यांनी मात्र निर्धावच फेकलेत. उंच पुरेसे गोलंदाज खांद्याचा पुरेपूर वापर करतात, तो अँगल क्रिएट करतात. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर अचूकता त्यांची पाहायला मिळते. प्रत्येक बॉलचा टप्पा जर पाहायला गेलं तर तो वेगळाच पाहायला मिळाला आहे. अचूकतेनं ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हो, कमी गतीनं चेंज ऑफ पेस, परंतु पडल्यानंतर बाहेर निघाला. व्हाईट लाईनच्या बाहेर आल्यानंतर पंचांनी तो व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राची रन आली आहे. एक्स्ट्राच्या रननं अगदी आपण पाहता ते 15 धावा धावफलकावरती. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करते दामोते टीम. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. दशरथ गोलंदाजी मार्कवरती. हो, शॉर्ट बॉल शॉर्ट टर्म फुल केलाय आणि बॉलला सरळ गोल केलाय. डिस्क्वालिक सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. गोलंदाजी मार्कवरती. तर धावफलक आता पुन्हा एकदा फ्लाय होईल. 4 धाब्यानं 19 धाबा त्या धावफलकावरती आल्यात. 19 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला प्रॉपर टायमिंग. बॉल हवाई सफर करतोय सीमा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठोकलाय. थँक्यू. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. तो बॉल मॅच बॉल त्या ठिकाणी हरवला. ज्यावेळी मॅच बॉल येईल त्यावेळी आपण घेऊ, परंतु मॅच थांबवायचे नाहीये. लगेच दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. एकंदरीतच जाबा धावफलकामध्ये आता इथून पाहायला मिळतात त्या 25 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 25 जाबा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिले 2 बॉल डॉट बॉल आले. त्याच्यानंतर लेग बायची ती एक सिंगल पाहायला मिळाली आणि जसा कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये सॅकिंग एंडवरती आला तसे त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत. 2 मोठे स्ट्रोक आल्यानंतर धावसंख्या 25 वरती पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. अगदी इथून जर पाहायला गेलं तर या 4 षटकांमध्ये तुमच्याकडे वेळच नाहीये. तुम्हाला इथून टार्गेट सेट करायचंय. टॉस तुम्ही जिंकलाय, मग टार्गेट सेट करत असताना धाबा तर बनवाव्याच लागतील. त्या धाबा बनवत असताना टीमचा कॅप्टन स्वतः जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो कल्पेश जाधव. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जी पार्टनरशिप आहे ती फार महत्वाची आहे आणि ती पार्टनरशिप इथून बिल्डअप होत असताना दामोते टीमची आपल्याला पाहायला मिळते. हो, बाची खेळा पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला धाव मिळेल एकच. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे आणि सिंगल घेतल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवली आहे आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात दामोते टीमच्या. ते म्हणजे 1 बाद 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर अगदी असंच सगळ्यांना वाटलं होतं की आता इथून चौदरबाडी टीम मात्र दामोते टीमच्या विरोधामध्ये ते कमीत कमी धावसंख्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल, परंतु जसा कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये जसा स्ट्राईकवरती आला त्याच्या बॅटमधून ते मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले आणि तिथून ती धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळाली. ती तब्बल 26 पर्यंत पोहोचली आहे. नेक्स्ट मॅचचा कॉल आपण या ठिकाणी देणार आहोत.
आणि बरोबर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याच्यामुळे ज्या नेक्स्ट मॅचमध्ये दोनही टीम आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आयोजकांशी तशी रिपोर्टिंग करा, कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणारच आहोत. आज थोडासा उशीर झाला आहे आणि तो उशीर या कारणास्तव झाला की एक टीम खऱ्या अर्थाने ती गैरहजर राहिली, ती आलीच नाही. नेक्स्ट मॅच असेल जुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये बाशिवली. म्हणजे आणखीन एक जबरदस्त फाईट आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही रसायनी विभागामधील वाशिवली संघ पाहणार आहात, तर दुसरीकडे जुगरेवाडी हा संघ तुम्ही पाहणार आहात. आणखीन एक बिग फाईट, बिग लढत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळे नामांकित संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. पहिल्या 2 रात्रीमध्ये देखील आपण कर्जतमधील सगळे नामांकित संघ पाहिले. ओ स्ट्रोक खेळलाय कल्पेश जाधवचा तडाखा, लॉंग ऑन सीमा पार, हाय यूज हँडसम ब्युटिफुल षटकार. कर्जतमधील सगळे थँक्यू. आमच्या ऑलराऊंडर्सला विनंती असेल की बॉलवरती थोडंसं लक्ष केंद्रित करा, कारण की ज्यावेळी बॉल मैदानाच्या बाहेर जातोय बराचसा उशीर होतो. तो उशीर झाल्यानंतर आणखीन स्पर्धेला उशीर होतोय, कारण की किती बॉल मैदानाच्या आतमध्ये आयोजक देखील पुरवतील. आयोजकांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. प्रत्येकाचं स्वप्न होतं ही स्पर्धा यशस्वी बनवायची आहे. ओ आणखीन एक ब्लॅक स्क्रीनच्या वरून कॅमेरामनच्या बरोबर बाजूने बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. बॅक टू बॅक दुसरा धमाका. कल्पेश जाधव ऑन फायर, नाव षटकार. मध्ये फिल्डर आले होते, बॉलला जज करत होते, जजमेंट चुकलं, कॅच ड्रॉप झाली. स्वप्न पाहिलं होतं गोलंदाजानं कल्पेश जाधवला बाद करण्याचं, ते स्वप्न अगदी स्वप्नच राहिलंय, कारण की फिल्डरनं तिथे चुकी केली आहे. कल्पेश जाधवला जीवदान मिळालंय, कोणाला जीवदान दिलंय. तर जेवढे फटके कल्पेश जाधवच्या बॅटमधून येतील. हो इथे देखील चान्स, एसटी रक्षक देखील आपण पाहता. ट्राय चांगली होती, चांगले एफर्ट्स होते. बॉल अगदी बॅटला ब्रश झाल्यानंतर थोडंसं हाईट मिळाली होती बॉलला. स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलला थोडंसं खाली घेण्याचा प्रयत्न सेकंड अटेम्प्ट मध्ये ड्राईव्ह मारत तो बॉल कॅरी करायचा होता, परंतु दूर राहिला. आणखीन एकदा जीवदान मिळालंय, 2 जीवदान मिळालेत. आज खऱ्या अर्थानं कल्पेश जाधव संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये लक फॅक्टरच खाऊन आलाय की काय असंच वाटू लागलंय. हो इथून देखील पुढे सरकला होता डाऊन दी ग्राउंड. अगदी आपण पाहताय फटक्यात चांगला केला. दुसरीचा कॉल इथे फिल्डरनं अगदी 9 सेकंडवरती फेकी केली आणि फलंदाज सोनूला इथून मात्र परतावं लागतंय. कदाचित इथून देखील पुढे सरकला होता डाऊन दी ग्राउंड.
पाहायला मिळतात. ओ यावेळी देखील फटका चांगला केला. वाडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत धाव मिळेल फक्त सिंगल. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले 42. 42 धावा धावफलकावरती आल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आता पुन्हा एकदा कल्पेश जाधवकडे ते साईक असेल आणि चौदरबाडी टीमकडनं कोणता गोलंदाज आता शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर याच मैदानावरती सातत्यानं तो सराव चौदरबाडी संघ करत असतो, परंतु आता स्वतःच्या घरच्या पाणी घेऊन जा. बघा 3 षटक समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आपण पाणी रेडीच ठेवा आणि लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, जेणेकरून तो देखील वेळ वाचेल. चला 12 प्रतिनिधी चला लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन. वेळ अजिबात करू नका. जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी आणि चौदरवाडी आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. भव्य रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तमाम क्रिकेट रसिक या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. मान्यवर देखील या मुख्य व्यासपीठावरती आहेत. गेले 3 रात्रींमध्ये बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान देखील आपण आयोजकांच्या माध्यमातून करताना पाहिला. जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जतन आणि जपन याच मैदानावरती आपल्याला होताना पाहायला मिळालं. एक तर कंप्लीट झाली आहे, किंवा मिळणार दुसरी, परंतु कॉलच नाही आहे. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एक धाब आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल 43 धावा धावफलकावरती. विकेट आली आहे. दोन फलंदाज बाद झालेत. पहिली विकेट पहिल्या बॉलवरती आली होती आणि तदनंतर अगदी आपण पाहताय 3ऱ्या ओव्हरच्या अगदी 5व्या बॉलवरती ती रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली, जिथे मात्र सोनू बाद झाला आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नवनाथ बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला आणि तो आता ऑन स्ट्राईक आहे. तो देखील मोठे फटके अगदी आपण पाहता त्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळतात. हो यावेळी फटका चांगला शॉट फाईन लेगला, कॅच ड्रॉप. हे हो इथे फलंदाज किड झालेत, परंतु तरी देखील उठून उभे राहिले आणि धावेसाठी निघाले. इथे मैदानाच्या आतमध्ये एक नाही तर 3 चुका चौदरबाडी टीम कडनं होताना पाहायला मिळाल्या. पहिले शॉट फाईन लेगला कॅचची संधी होती, ती मात्र मिस केली. त्याच्यानंतर रन आउटची संधी होती सॅकिंग एंडवरती, ती मिस झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नॉर्थ साईक एंडवरती संधी निर्माण झाली होती रन आउटची, ती देखील इथून मात्र मिस केली आहे. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना चौदरबाडी टीमनं ज्या चुका केल्यात त्या चुकांचं रूपांतर मोठ्या धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळालंय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. एक एक चुकी तुम्हाला पराजयाकडे घेऊन जात असते आणि त्या चुका तुम्ही सातत्यानं केल्यात. हो पुढे सरकले, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं कौतुक करायला हवं, ज्याने ज्या पद्धतीनं आतापर्यंत बॉल हाताळलेत. किरण या गोलंदाजानं 3 बॉलमध्ये करण
करण गोलंदाजी मार्कवरती आहेत. हो पुनश्च एकदा आणखीन एक चांगला बॉल. हो डायरेक्ट हिट. पुनश्च चुकी. आणखीन एक सिंगल. जिथे धावच मिळत नाहीये, जिथे धावा मिळणारच नाहीयेत, तिथे मात्र धावा बहाल केल्या जात आहेत. कौतुक करायला हवं, कौतुक करायला हवं करण या गोलंदाजाचं, ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली. बाईची एक सिंगल इथून आपण पाहताय. लेग बाईची आहे की बाईची आहे सर? लेग बाईची एक सिंगल इथून आपण पाहताय. लेग बाईची सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला 46. थांबवलं या षटकामध्ये. स्लॉगरचं षटक आहे, हानामारीचं षटक आहे आणि नेमकं त्याच षटकामध्ये ते कमबॅक पाहायला मिळतंय चौदरवाडी टीमकडनं. हो पुनश्च एकदा खोला टाकला ऑन साईडला. फटका तर चांगला केला. बॉटम हँडचा वापर करत असताना एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न ओ झाली आहे कंप्लीट. पुनश्च एकदा बॉलला गॅदर करू शकले नाहीयेत. दुसरीचा तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाजीतून मात्र माघारी परततील. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 48 वरती. 48 धावा धावफलकावरती. नवनाथ इथून मात्र परतलाय. आता या षटकातील जर पाहायला गेलं, शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर करणनं मात्र धावा खर्च केल्यात त्या 5. 2 धावा त्या लेग बायच्या देखील आल्यात आणि त्या 3 धावा आल्या त्या मिसफिल्डच्या देखील पाहायला मिळाल्यात. म्हणजे त्या जर वगळल्या तर मात्र फक्त 2च धावा त्या त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 49. शेवटचा बॉल. ओ शेवटचा बॉल देखील आपण पाहताय अप्रतिमच पाहायला मिळाला आणि पंचांनी इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तर चेक करायचंय फलंदाज पोहोचलेत की नाही, ती धाव कंप्लीट आहे की नाही ती मात्र आपण चेक करतोय. पंचांचा DRS मागणी आली आहे. फलंदाज बाद आहेत, त्याच्यामुळे धाव मिळणारच नाहीये. धाबा धाव फलकामध्ये 48 आहेत आणि टार्गेट आहे ते मात्र 49 या धावसंख्येचं. 24 बॉलमध्ये 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅच साठी वाशिवली आणि जुगरवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. वाशिवली टीमचे कर्णधार आणि जुगरवाडी टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या लगेच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत आणि तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणंच आहे, ते अनिवार्यच आहे. चला लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. जुगरेवाडी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. वाशिवली टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. सन्माननीय मनोजजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. मनोहरजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. जुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वाशिवली. चला